एका रात्रीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामधनं 20 लाख लिटर दूध गायब होतं. कोणताही गाजावाजा न करता, कोणतीही पूर्वकल्पना न देता लाखो लिटर दुधाचा साठा एका झटक्यात हवेमध्ये विरून जातो. ना निसर्गानं दगा दिला, ना गाई म्हशींनी दूध देणं बंद केलं. मग रात्रीमधनं गायब झालेल्या या पांढऱ्या सोन्याचं गुपित काय? हा निसर्गाचा कोप नाहीये, तर हा महाराष्ट्राच्या इतिहासामधील सर्वात मोठा आणि भयानक दूध घोटाळा आहे, ज्याचा थरारक असा पर्दाफाश केलाय डॅशिंग IAS अधिकारी तुकाराम मुंडे यांनी. आज आपण पाहणार आहोत रोज सकाळी तुमच्या घरामध्ये येणाऱ्या दुधामागचं ते काळं सत्य, जे ऐकून तुमच्या पायाखालची जमीन देखील सरकेल. तुम्ही महिन्याला दुधाचं बिल किती भरता? 1000 रुपये, 2000 रुपये की 5000 रुपये? पण तुम्हाला माहितीये का, तुम्ही पैशांच्या बदल्यामध्ये दूध नाही तर तुमच्या स्वतःच्या मुलांसाठी स्लो पॉइझन विकत घेताय. विश्वास बसत नाही? मग गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रामधनं रोजच 20 लाख लिटर दूध अचानकपणे कुठं गायब झालं, हा मोठा प्रश्न आहे. प्रशासनाचे नवे बॉस तुकाराम मुंडे यांनी एक अशी धडक मोहीम हाती घेतली आहे की ज्यांच्या भीतीनं दूध माफियांचे धाबे दणाणलेत आणि रोज बाजारामध्ये येणारं 20 लाख लिटर केमिकल रातोरात गायब झालंय. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच गंभीर विषयावरती बोलणार आहोत. नमस्कार, मी दुर्गा. तर झालं असं की डॅशिंग IAS अधिकारी तुकाराम मुंडे यांनी अन्न आणि औषध प्रशासनाचा आयुक्त पदाचा चार्ज हाती घेतला आणि नेहमीप्रमाणे त्यांनी पहिलाच घाव घातला थेट लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या दूध माफियांच्या छाताडावर. त्यांनी संपूर्ण राज्यामध्ये सेफ फूड सेफ महाराष्ट्र ही मोहीम सुरू केली. मुंबई, पुणे, सोलापूर, अहिल्यानगर, धाराशिव जिथे जिथे संशयास्पद दूध केंद्र होती ना, तिथे मध्यरात्री थेट धाडी पडल्या. सोलापूरच्या सांगोला इथे तब्बल 37,500 लिटरपेक्षा जास्त संशयास्पद दूध जागेवरच नष्ट करण्यात आलं. आता गंमत बघा, तुकाराम मुंडेंच्या कारवाईचा धसका इतका मोठा होता की राज्यामध्ये केवळ FDIच्या तपासणीच्या अफवेनंच दूध संकलन करणाऱ्या गाड्यांच्या ड्रायव्हर्सनी शेकडो लिटर दूध हे रस्त्यावरती आणि नाल्यामध्ये ओतून दिलंय. कारवाईच्या भीतीनं नकली दुधाचे कारखाने रातोरात बंद झाले आहेत आणि महाराष्ट्रामधील दूध संकलनामध्ये थेट 25% घट झाली आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की दुष्काळामुळे दूध कमी झालं नाही, तर मुंडेंच्या धाकामुळे रोज बाजारामध्ये येणारं 20 लाख लिटर नकली आणि रासायनिक दूध हे गायब झालंय. पण आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की हे दूध कसं बनवलं जात होतं? तर ऐका, धाराशिव आणि इतर भागांमधील तपासामध्ये जे काही समोर आलंय ते ऐकून तुमचे डोळे देखील पांढरे होतील. हे दूध माफिया केवळ 6 महिन्यामध्ये 2 कोटी लिटरपेक्षा जास्त सिंथेटिक दूध बाजारामध्ये खपवून मोकळे झाले आहेत. आता विचार करा, हे केमिकल जेव्हा तुमची लहान मुलं किंवा मग वृद्ध आई वडील यांच्या पोटामध्ये रोज जातं, तेव्हा त्यांच्या शरीराची काय अवस्था होत असेल? डॉक्टरांच्या मते हे केमिकल दूध प्यायल्यानं लिव्हर खराब होणं, किडनी निकामी होणं आणि थेट कॅन्सर सारखे जीवघेणे आजार अत्यंत वेगानं वाढतायत. आपण पैशानं दूध नाही तर आपल्या हस्ते आपल्या कुटुंबाला आजारपणच विकत घेऊन देतोय. विचार करा, एवढे दिवस आपल्या या महाराष्ट्रामध्ये किती मोठं दूध माफियांचं रॅकेट सुरू होतं. या दूध माफियांना मुळासकट उपटून टाकण्यासाठी तुकाराम मुंडे यांनी आता संपूर्ण दूध पुरवठा साखळीसाठी कडक अशी नियमावली जारी केली आहे. मुंबई आणि ठाण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये सुट्ट्या दुधाच्या विक्रीवरती कडक निर्बंध आणले जात आहेत, कारण सर्वात जास्त भेसळ ही उघड्या आणि सुट्ट्या दुधामध्ये सोप्या पद्धतीनं केली जाते. शेवटी एवढंच म्हणेन की तुकाराम मुंडेंसारख्या प्रामाणिक अधिकाऱ्यांनी या विषारी माफियांचं कंबरडं मोडलंय. पण आता आपल्या कुटुंबाचं संरक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. हा फक्त व्हिडिओ नाहीये किंवा बातमी नाहीये, तर महाराष्ट्राच्या प्रत्येक घरासाठी ही धोक्याची घंटा आहे. यावर तुमचं मत काय आहे? कमेंट्स करून नक्की सांगा.